दीक्षाभूमीच्या कथित विटंबे प्रकरणी कारवाईची मागणी. भीम ब्रिगेडची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 1 जून नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या छायाचित्राशी कथित छेडछाड करून 85 ध्वजाची जागी भगवा ध्वज दाखवण्यात आल्याचा आरोप करत भीम ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेने संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचाराचे प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 26 मे 2026 रोजी नागपूर येथे आयोजित युवक काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत वापरण्यात आलेल्या प्रसिद्धी साहित्यकांमध्ये दीक्षाभूमीची मूळ स्वरूप बदलून करत शिखरावर भगवा ध्वज दाखवण्यात आला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेमध्ये कथित फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. निवेदनानुसार दीक्षाभूमी हे बौद्ध समाज आणि आंबेडकर अनुयायांसाठी अत्यंत श्रद्धेचे व ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ असून अशा प्रकारच्या छेडछाड धार्मिक भावना दुखावणे आणि ऐतिहासिक विकृतीकरण करणारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या प्रकरणी युवक काँग्रेसचे प्रभारी अजय शिखारे, सहप्रभारी नवज्योत सिद्धू आणि प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावेत अशी मागणी भीम ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. प्रशासनाकडून या निवेदनावर पुढील कारवाईबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.